नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव ईश्वर इंगळे. तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण DAP खताची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करून व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. DAP खत म्हणजे काय? शेतकरी मित्रांनो, DAP खत हे नायट्रोजन आणि फॉस्फरसने समृद्ध असलेले पाण्यात विरघळणारे खत आहे. हे सामान्य सौदी अरेबिया, भारत आणि युनायटेड स्टेटमध्ये वापरले जाते. DAP खतातील पोषक टक्केवारी किती आहे? DAP खतामध्ये 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस असते, ज्यामुळे ते उच्च पोषक दर्जाचे खत बनते. DAP मातीमध्ये किती काळ टिकते? शेतकरी मित्रांनो, DAP हे साधारणपणे पेरणीपूर्वी बेसल डोस म्हणून वापरतात. सर्वात लवकर बियाणे उगवण 6 दिवसांपेक्षा पूर्वीचे नसते आणि मुळे सुरू होतात. नायट्रोजन 36 ते 48 तासांपेक्षा जास्त वेळ जमिनीत राहत नाही. DAP खत कधी वापरावे? शेतकरी मित्रांनो, पिकाच्या वाढीमध्ये आणि पिका संपूर्ण फॉस्फरस पोषक तसेच नायट्रोजन आणि कमी सल्फरचा स्टार्टर डोस देणे हे कोणत्याही कृषी पिकांसाठी योग्य आहे. हे शरद ऋतूतील मशागतीसाठी आणि पेरणीच्या वेळी वसंत ऋतूमध्ये तसेच पेरणीपूर्वी लागवडीसाठी लागू केले जाऊ शकते. एकरी किती खत द्यावे? शेतकरी मित्रांनो, पावसाच्या प्रदेशात 50 ते 100 प्रति एकर दराने एकदाच खत दिले जाते. कॅन जमिनीत नायट्रोजन आणि निश्चित करते, जे पानाच्या हिरव्या रंगासाठी आणि वनस्पतीच्या स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी आवश्यक आहे. युरियासारखी इतर नायट्रोजन युक्त खतेही वापरता येतात. DAP खताचे फायदे. नंबर 1, नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या मुबलकतेमुळे ते झाडांना दीर्घकाळ पोषक तत्वाचा पुरवठा करतात. नंबर 2, वनस्पतीच्या विकासात DAP महत्त्वाची भूमिका बजावते. नंबर 3, DAP खत तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी अत्यंत योग्य आहे. नंबर 4, DAP खत वनस्पतीच्या पोषक तत्वांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. नंबर 5, वनस्पती पेशीसाठी खूप उपयुक्त आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने DAP खताची माहिती होती. खत केव्हा वापरावे आणि त्याचे फायदे काय होता हे तुम्हाला समजलं असेल. काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.